सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। गावाकडे असते ना आणखीन छान आपली पौर्णिमा साजरी झाली असती आहो आणि नंदबाई सोबत, जसं की आम्ही जर त्या वर्षी साजरी करतो तशी। पण चला जसं आहे त्यामध्ये तर केलंच पाहिजे। आम्ही तिघच आहे आता आज। तर दूध ठेवलं कढईमध्ये आणि मी घरीच मसाला बनवला, काजू बदाम विलायची साखर मिक्सरला बारीक करून घेतले आणि त्याचा मसाला, कारण आता अंधार पडला आणि रोडला कोण जाणार मसाला आणायला, त्यामुळे घरच्याच मसाल्यामध्ये ॲडजस्ट केलं। तर छान असं मी दूध बनवायला ठेवलं या ठिकाणी आणि पोरं तर खूप खुश आहेत, कारण त्यांना गच्चीवरती जायचं चांदू मामा बघायला। तर मी खाली मसाला दूध बनवून वरती गच्चीवरती घेऊन जाणार आहे। एकदा जाऊन बघून आले तर चांदू मामा मला दिसला नाही, त्यानंतर ब्रह्मकमळला पाणी घातलं। घरात आले तर चांदू मामाची सावली डायरेक्ट दूध आणि चंद्र एक साथ। तर खरंच खूप इतकी मनाला खुशी झाली ना। मी बाहेर जाऊन बघते आणि खिडकीतूनच चांदू मामा। लगेच आपलं मसाला दूध तयार झालं। मी काचेच्या 4 वाट्या काढल्या होत्या, तर 2 देवासाठी आणि 2-3 आमच्यासाठी। तर सगळ्यात अगोदर देवाला मसाला दूध दाखवलं ठेवलं आणि आपली सकाळी काढलेली रांगोळी। तर चला आता डायरेक्ट आपण गच्चीवरती जाऊया। तर 1 मोठा कप आणि 2 छोट्या बाउलमध्ये मी दूध काढलं आणि आता आम्ही चाललोय वरती गच्चीवर। तुम्ही पण चला आपल्यासोबत। गच्चीवरती गेल्यानंतर असं चांदणं पडलं होतं जसं की बल्ब लावल्यासारखं, एकदम स्पष्ट। तर खरंच खूप छान वाटलं। तर चांदू मामा लप्पाछिप्पी खेळत होता, ढगातून बाहेर परत ढगामध्ये। तर दोघांनाही चांदण्यामध्ये मस्त असं ठेवलं। अगोदर 5-10 मिनिट दूध आणि मग परत पाजवलं। आणि मी लवकर का केलं तेही सांगते, कारण लाडू झोपतो आणि समर्थही झोपतो, मग मी एकटी काय करणार। त्यामुळं ना चांदू मामा आलाय ना आपणाला दर्शन देण्यासाठी आणि आपलं दूध पण तयार केलं, म्हणून मी लवकर कोजागिरी पौर्णिमा साजरी केली। तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।